मी आता शांत होणार नाही. काय मला तुमच्या गावाच्या आत्तीचं दूध पाहिजे. मिळेल बाबा, अजून मुंगीचा मूत्र पाहिजे. मिळेल मिळेल मुंग्याच्या झाडाचं फुल आणा. मिळेल बाबा, मिळेल आणि मेलेल्या घोड्याचं शिंग आणा. मिळेल मिळेल बाबा. पण येतं सर्व आणि हे जर तुम्ही नाही आणलं तर तुम्ही सगळे तर सगळे नरकात जा. बाबा, येतं सर्व तुम्ही मिळत आहे, पण हे कसे मिळेल? तू ते बघ बेटा, तू कसंही आण. आणतो बाबा. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम लागला वारी सावध होऊन भजनी लागा सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी हो. होय मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे घे बाबा दूध. बाबा दूध आणलाय बाबा. बाबा की जय हो, बाबा की जय हो. बाय बेटा, त्याला उघडे. नाव काय? कोणता आनंद आला तुला? बोल बेटा, तुझा काय प्रश्न आहे? बाबा, माझी एक मनोकामना आहे किंवा माझी एक मनोकामना आहे की ते पूर्ण करू शकाल का तुम्ही? सांग बेटा, तुझा काय प्रश्न आहे? बाबा, 40 वर्ष झाले माझ्या लग्नाला, अजून तर मूल बाळ नाही. बेटा, तुझं लग्न झाल्यापासून तुझी बायको माहेरी आहे. हो बाबा. आहे का? हो बाबा. तिला वाजत वाजत घरी आ. बँड लावू की डीजे लावू? तू तुझ्या हाताच्या वाऱ्याने मी तिला. बाबा, डीजे लावू की बँड लावू? हा, तुझा हात कुठे गेला? हा बाबा, ढोंगी आहे. याचं लग्नच झालं नाही पहिला मुद्दा. कधी कुठून आला तू? हा बाबाचा शुद्ध अपमान आहे. बेटा, तुला बाबावर भरोसा नसेल तर आत्ताच्या आत्ता इथून ये. चालेल आठवण. चल, चालेल. केवळ इच्छा मुरली पडू नका हो, बोध मुरली भरू नका. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची. गणराव महाराज की जय. गणराव महाराज की माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. गणराव महाराज की. गणराव महाराज की. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. बोल बेटा, काय तुझं नाव? मेघराज कोळी. बोल, काय तुझा प्रश्न काय? मला भारताच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट व्हायचं आहे. जय सचिन तेंडुलकरांची जागा करण्यात येतो. बोल, काय म्हणायचं तुला? एकच इच्छा आहे की माझी मी क्रिकेटामध्ये खूप मोठा माणूस होईल. हा, तू क्रिकेटमध्ये जेव्हा मोठा होशील जेव्हा तू रोज सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांची पूजा कर आणि या शाळेच्या मागे जे ग्राउंड आहे तिथे बॅट बॉल खेळायला जात जा. गणराव महाराज की. गणराव महाराज की. गणराव महाराज की. माझ्या मल्हारीची. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मल्हारीची वारी, माझ्या किती दिवस झाले तुझी माहिती आहे? 8 दिवस झाले. आणि 8 दिवसापासून तू पाहिली नाही. नाही. का? ती इथे फैजपूरला. फैजपूरवरून तू निंभोराला जा आणि निंभोरावरून
खेडी नाव गावाचं गाव खेडी गाव आहे तिथे खेडी गावाचा आणि कोण्याही माणसाला विचार ललित सुपे नावाचा व्यक्ती कुठे राहतो कशी काय गेली तुला माहिती नाही ते म्हैस आहे ना पुढच्या गावाच्या रस्त्याने निघाली होती बाबा तर त्या सुपे सरांनी असा विचार केला की ही म्हैस माझ्या विद्यार्थ्याची आहे ते जर ती गेली तर त्या माझ्या विद्यार्थ्याला किती नुकसान होईल तर त्यांनी ते तुझ्या हिशोब कल्याणासाठी तुझ्या फायद्यासाठी ती त्यांनी त्यांच्या दारी बांधून ठेवली आहे मल्हारीची वारी बोल बेटा मी असं काय शांत होईल बाबा माझं लग्न नाही झालं आता बेटा तू भंडारा रामटेक बाबा माझ्या बरोबरचे सर्व ते सुपे सर त्यांचं लग्न होऊन गेलं आता आणि होणार पण आहे बेटा हा. त्यांच्यासारखं शिक्षण घ्यायला तुला खूप वेळ आहे काय करू बाबा तू आता भंडाराला निघ भंडाराला तुझी बायको वाट पाहते तुझी कुठे आहे बाबा बाबा भंडारा कुठे आहे तू इथून भुसावळ जा हा. आणि भुसावळ संध्याकाळी 7ची वर्धा पॅसेंजर बाबा काय करू पॅसेंजरनी भंडाऱ्याला उतर आणि तिथं कोणत्याही माणसाला विचार माझी बायको कुठे बाबा काय करणं पडेल त्यासाठी त्या माणसाला विचारून एक तुझ्याबरोबर दलाल घे बाबा त्याला 50 ते 60 हजार रुपये दे बेटा बाबा तुम्हाला साठी काय करणं पडेल दक्षिणा देणे पडेल का मला माझा नैवेद्य आण बेटा आधी तुम्हाला नैवेद्य बारी तर ओळगा धन्य गणेला त्यावरी कोंजू नका मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मला कढी पाहिजे की सांबार पाहिजे मला कढी नको आणि संभार नको काय पाहिजे बाबा तुम्हाला फक्त भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य दे. चालेल बाबा आत्मनिवेदन बारी तर ओळगा धान्य खंडाला कुंज करीवारी मल्हारीची वारी बोल बेटा काय सांगतो बाबा याला नेहमी नेहमी बॉडीचे स्वप्न पडतात याला काय करायचं सांगा बेटा त्याच्या अंगावरती रोज गुळाचा पाक टाकायचा ठीक आहे आणखी आणि रोज 10 मिनिट त्याच्या अंगावरती फोडायचा ठीक आहे आणखी बस त्याचा व्यायाम करणं भुलून जाईल आणि त्याच्या मी ते माझी पण होईल का नाही नाही बेटा तुझं वय झाला तर तू कुठे व्यायाम करशील आणि अजून वय बाकी की नाही नाही बरं ठीक आहे चालेल बाबा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची बोल बेटा बाबा मी आजपर्यंत इथली दारू पितो पण ते चढतच नाही बेटा या प्रश्नाचे उत्तर बाबा देत नाहीत बाबा या प्रश्नाचं उत्तर द्या मी निघतो मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो तुला चालेल चालेल त्या इथून धनगरवाड्यात जा हो आणि देवदास धनगरांना यांच्या बकऱ्या आहेत हो त्या बकऱ्यांच्या लेंडांची दररोज पाण्यामध्ये टाकून चकना म्हणून वापर कर हो